गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपल्या बरोबर तनिष्का देखील आहे। आपण चाललो आहे चिमरूमधील सर्व गणपती पाहायला। तर तनिष्काला देखील दाखवणार आहोत आणि तुम्हाला देखील आपल्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत घर बसल्या। तर यावर्षी आपला हा व्हिडिओ खूप थोडा लेट झालेला आहे, कारण आपल्या मागे बघू शकता तर आपल्या घरी 1.5 दिवसाचा बाप्पा होता आणि त्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गेलेलो आहे गावाला गौरी गणपतीला। त्यामुळे आपल्याला थोडं व्हिडिओ बनवायला लेट झाला। आपण दरवर्षी चेंबूरमधील गणपती बनवतो खास तुमच्यासाठी। तर संपूर्ण गणपती आपण चेंबूरमधले बनवणार आहोत, ते म्हणजे अगदी इथून ड्यूकचा राजा पाहिल्यानंतर आपण चेंबूरचा राजा आणि चेंबूरमध्ये संपूर्ण गणपती तुम्हाला दाखवणार आहोत घर बसल्या। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चेंबूरमधले गणपती देखील पाहण्यासारखे असतात सर्व। चेंबूरचा चिंतामणी, चेंबूरचा अष्टविनायक, खूप सारे गणपती मस्त मस्त आहेत। संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि खास करून आपल्याला तनिष्का दाखवणार आहे संपूर्ण गणपती। तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून हे गणपती पहा। कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। आणि हे गणपतीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपले गावातले संपूर्ण गणपतीचे व्हिडिओ खास म्हणजे गौरी गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार, ते देखील नक्की पहा। तर चला भेटूया डायरेक्टली आता ड्यूकचा राजा तिथे, आणि तिथून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। ड्यूकचा राजा त्या गेटच्या समोर, चला जाऊया आतमध्ये। तेव्हा एंट्रीला अशी संपूर्ण लाइटिंग पाहायला मिळते बघा, अशी मस्त लाइटिंग आहे। तर आता आपण जाऊया पहिले ड्यूकचा राजा पाहायला। आपण जाणार तिकडून मागून, ते लाईन वगैरे एवढी आहे। तर तनिष्का हां चलचित्र असणार आहे, त्यामुळे लाईन वगैरे भरपूर आहे। तर चला जाऊया आतमध्ये। आपण आलो आहे आणि बरोबर आरती होत आहे बाप्पाची। तर आपण ड्यूकच्या राजाचं दर्शन घेतलं आणि कोणाचं बाहेर आलो। तिकडे जत्रा भरली, लहान मुलांना मस्त खेळायला वगैरे आहे मस्त पैकी। तर आपल्याला आरती देखील भेटलेली आहे आणि हे अशी मस्त एंट्री आहे बघा, म्हणजे मागच्या बाजूला आहे। 15 पोळचा राजा पाहायला चेंबूरमधील मस्त पाहण्यासारखं आहे। बघूया आपण जाऊ आतमध्ये, हा गेट आहे मेन। आता आपण आत जाऊया। 15 पोळचा राजा, चला जाऊया आतमध्ये। मस्त बसलेली मूर्ती आहे बघा बाप्पाची। गणपती बाप्पा मोरया। आणि बाप्पाच्या पुढे मस्तपैकी छोटी मूर्ती बसवलेली आहे, ती पूजेची मूर्ती आहे ऑरेंज कलरची ना, मस्त। 15 पोळचा राजा। जाऊया मित्रांनो, असा गेट आहे चेंबूरचा विघ्नहर्ता।
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि असं यावर्षी या गेट बनवलं आहे आता समोर. आता आपण जाऊया आतमध्ये चेंबूरचा विघ्नार्था पाहायला. अरे गर्दी आहे सुनू, थोडी लाईन आहे ना आपल्या इकडे. इकडे इकडे ही आहे प्रसादाची लाईन आहे आणि आपण इकडे बघणार आहोत चेंबूरचा विघ्नार्था. चला जाऊया आतमध्ये. समोरून तुम्हाला दाखवतो. थांबतो मग समोरून दाखवूया. इकडे प्रसाद चालू आहे. चेंबूरचा विघ्नार्था असा मेन गेट आहे आणि वरती पाहू शकतो आपण श्रीकृष्ण आहे आणि आतमध्ये आपण पाहणार आहोत ते श्रीकृष्ण रूपामध्ये चेंबूरचा विघ्नार्था मध्ये. आणि पाहण्यासारखा काय देखावा मस्त आहे. मस्त हे बघा चेंबूरचा विघ्नार्था. इकडे आपण बघतो चेंबूरचा विघ्नार्था आणि बरोबर बाप्पांच्या बाजूला आपण बघू शकतो की हरिण वगैरे आहेत आणि मस्त असं म्हणजे पूर्ण जंगल थीम अशी बघायला मिळते. त्या साईडला देखील मोर वगैरे आहे. हे आहे बघा मोर आहे, हंस आहे, हे बघा मोर आहे, हरिण आहे आणि असा संपूर्ण देखावा केलेला आहे. जंगल थीम आहे. तिकडे देखील हंस आहे आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतोय चेंबूरचा विघ्नार्था. म्हणून मस्त आहे ना. तिकडे ते मोर देखील मस्त आता हलतोय बघा छान. श्रीकृष्ण रूपामध्ये आपण बाप्पा बघतोय चेंबूरचा विघ्नार्था. चेंबूरचा बाप्पा 2025चा ही मूर्ती बघतोय. बाप्पाची मूर्ती पाहू शकता. गणपती बाप्पा मोरया. हे चेंबूरचा गजराज पाहायला. बालाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि वर्ष 17वे. चेंबूरचा गजराज. चेंबूरचा चिंतामणी बघायला खूप सारी गर्दी बघायला मिळते ना. गर्दी खूप आहे ना. आणि उद्या अनंत चतुर्थी आहे त्यामुळे खूप सारी गर्दी पाहायला मिळते. लोक आलेले आहेत. तर जाऊया आतमध्ये. चेंबूरचा चिंतामणी. चेंबूरचा अष्टविनायक. चला जाऊया आतमध्ये बघायला. मस्त अशी मूर्ती आहे.
करता, चेंबूरचा सुका करता. श्रीची कागदी मूर्ती आहे, टिश्यू पेपरपासून बनवलेली. हे बघा श्रावणी आर्ट. आणि आपण समोर जो चेंबूरचा सुका करता बघतोय, इको फ्रेंडली बाप्पा आपण पाहतोय. टिश्यू पेपरपासून बनवलेला म्हणजे कागदी मूर्ती आहे संपूर्ण. झुलेलाल साईबाबा मित्रमंडळ चेंबूर बिल्डिंग नंबर 16 हा गणपती आहे. आपण जाऊया आतमध्ये. मस्त अशी मूर्ती पाहायला मिळते आणि बरोबर बाप्पांच्या बाजूला साईबाबांचं देखील मंदिर आहे बघा इथे. आणि पाहण्याचा आपण चेंबूरचा विघ्नेश्वर. चेंबूरचा विघ्नेश्वर वा मस्त. आपण बघतो बाप्पांच्या बॅकग्राऊंडला जो पडदा वगैरे आहे आणि तो मस्त की असं एक श्रीकृष्णांचं आपण संपूर्ण थीम बघतोय. मागे मोर आहेत. मस्त असं नेचर बघायला मिळतं बाहेर मागे बाप्पांच्या. आणि हा चेंबूरचा विघ्नेश्वर आहे. चेंबूरचा युवराज. चेंबूरचा युवराज. वरती प्रभाव पाहू शकता. शिवतांडव. मित्रमंडळ आणि यांनी केदारनाथ धाम असं हे डेकोरेशन यावर्षीचं डेकोरेशन बघतो आपण. केदारनाथ धाम जाऊया आतमध्ये. देवास मित्रमंडळ. चला आतमध्ये जाऊन बघूया. चल आता पाहणार आहोत आपण चेंबूरचा राजा. हा मेन गेट आहे चेंबूरच्या राजाचा. चेंबूरचा राजा आणि एवढी लाईन आहे.
चेंबूरचा राजा पाहण्यासाठी तेवढीच लाईन मागे पण आहे. पाहणार आहोत आपण चेंबूरचा राजा. गर्दी बघू शकता, किती मोठी गर्दी आहे. मी इकडे आलो आहे, पाहू शकता खूप सारी गर्दी आहे. आणि तनिष्का शूट करणार आहे. इकडे फक्त स्त्रियांसाठी फक्त ही लाईन आहे, तर तनिष्का शूट करणार आहे.